तरी देवा चरण न सोडे सर्वता आन तुझे पंढरे नाथा. काही हो मी काही तुझे चरण सोडणार. एक प्रसंग तुमच्या पुढे ठेवतो. निष्ठेबद्दल फार गोड निष्ठा आहे. एक सांगू महाराज, साधकाने साधक अवस्थेमध्ये देवाशी एकनिष्ठ असलं पाहिजे महाराज. तुकोबाराचे एक अभंग आहे बघा. तुकोबारा म्हणता देवा आमची तुझ्याबद्दल अशी निष्ठा आहे जशी पतीबद्दल जशी एकनिष्ठ असते तसा देवा तू आम्हाला आहेस. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण पतिव्रता म्हणजे पतिवारता नाही, पतिव्रता. आता पतिव्रता नाही, पतिवारता आहेत महाराज. म्हणजे पतीची वार्ता घेणार आहे बघा. एक श्लोक आहे पतिव्रतेबद्दल. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरणित्यम महापातक नाशनम. या पृथ्वी तलावर भूतलावर 5 पतिव्रता होऊन गेल्या. कालपुराकाने श्लोक मला गजानन महाराज. अहिल्या द्रौपदी सीता मंदोदरी तारा, त्याच्यात आमच्या पप्याच्या आईला पप्याच्या येत नाही, कोणाची बी येत नाही, फक्त 5च येतात महाराज. जे अहिल्या द्रौपदी 5 आहेत महाराज. 5 पतिव्रता आहेत. पतीच्या मता अनुसरून पतिव्रता, याला पतिव्रता म्हणतात बघा. अशी जशी पतिव्रता आहे तसा देवा तू आम्हाला आहेस. तैसा पतिव्रता जैसा भरतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी. धन लोभे जैसे आवडे आम्हा नारायण तैसा परी. अशा पद्धतीने देवा आमचे तुझ्याबद्दल काय निष्ठा आहे. निष्ठेबद्दल मी उदाहरण तुमच्या पुढे ठेवतो. फार गोड प्रसंग आहे आणि सध्याच्या काळात निष्ठेबद्दल सांगायला बरं सांगावंही महाराज. का सध्या निष्ठा नाही म्हणत, निष्ठा निष्ठी आहे बघा. बरं आहे की नाही मला? निष्ठा निष्ठीच आहे. कोण कुणीकडे चालेल काहीच पता लागा ना. कार्यकर्त्याची धांदल उडाली, कोणाचा झेंडा हातात घ्यावा ते कार्यकर्त्याला कळा ना गेलं काय कुणीकडे जावं काय करा. त्यांचं बिडी काढलं अवघड झालं मला. निष्ठा निष्ठी झाली मला. महाराष्ट्रात तर फार गोंधळ झाला मला. म्हणूनच आता गेलं बघा सरकार. बरेच सीटा गेली मला. तुम्ही काय एवढं बोललं. आपण काय कोणता उमेदवार नाही, मला काय नाही, प्रत्येक नागरिक म्हणून मी तुम्हाला बोलू लागलो. मी इथं कोणी पक्षाचा आहे का? कोणी आपल्याला जाऊ देणार नाही असं कोणी आहे का? तसं तर नाही ना. तसं काही करू नका. आम्ही एका कोणी पक्षाचा नाही का. झाली निवडणूक आता अजून पुढं आहे. नाही नाही, एकनिष्ठ असलं पाहिजे मला. एकनिष्ठ तुम्हाला सांगू महाराज. रामायण झालं झाल्याच्या नंतर विभीषण गेला ना. अगोदर विभीषण गेले. असू द्या एक मला एक बाजू मांडायची आहे. असू द्या विभीषण देवाचा भक्त आहे, भक्ताने देवाकडे गेलोच पाहिजे. पण तरी सुद्धा महाराज विभीषणाचे कर्तव्य आहे. रावण त्याचा काय आहे? भाऊ आहे, सक्का भाऊ आहे महाराज. असू द्या तिकडे देव असू द्या. कर्णाचं काय? कर्णाची उदाहरण माहित नाही तुम्हाला? कर्ण कसा होता? प्राण गेला पण नाही सोडला महाराज शेवटी. म्हणून त्या कर्णाचं नाव चांगलं निघालं महाराज. कुंभकर्णाने विभीषणाला सांगितलं, विभीषणा अरे असेल तू मोठा चांगला देवाला जाऊन भेटला असेल, पण तुझ्यासारखा गद्दार कोणी नाही म्हणले. वाईट कोणी नाही विभीषणा तुझ्यासारखा. का? कारण तू तुझी काय सोडली? बाजू सोडली, तुझी एकनिष्ठता सोडली. बस काही असं महाराज, माणसाने एकनिष्ठ असावं महाराज. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? एकनिष्ठ असावं. भले कसं का असावं, एकनिष्ठच असलं पाहिजे महाराज. एकविरा आम्ही न धरू पालट न संडू हे वाट सापडली. आमचे बरेच माणसं असायत बरं का. आता दृष्ट बोलायला अवघड. बरेच तिकडे सैलानी बिलानी तिकडे म्हणतात महाराज. चांगली माळकरी हो, चांगली माळकरी महाराज. कालपुरा एका महाराजांनी सगळं मोठ्या चांगल्या महाराजांनी सांगितलं, आमच्या या मराठवाड्यात इकडच्या भागात काय झालं काय, बरेच भूत इकडेच लागतात म्हणजे, तिकडे दुसरीकडे लागत नाही, इकडल्याला लागतात म्हणजे भूत. आणि भूत लागली गेले तिकडे, भूत लागली की गेले तिकडे. आपण नाही सांभाळत तर तिकडची लोक सांभाळणार का हो? तुमचं काय मत आहे? आपण जर नाही याच्याबद्दल एकनिष्ठ राहिलो, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, दादासाहेब बद्दल, आमच्या संप्रदायाबद्दल आम्ही नाही एकनिष्ठ राहिलो, कोण राहणार आहे? राहणार कोण आहे सांगा ना? एकनिष्ठ. अजून एक सांगू महाराज, वर्तमान काळातला सांगतो. सध्या कालपरवा बीड मध्ये एक प्रसंग घडला महाराज. तुम्हाला तो बातम्या ऐकला असेल नसेल. आपलीच मंडळी आपल्यातलीच आहे, तुम्ही पहा महाराज. फार महत्वाचा प्रसंग आहे महाराज, फारच गोड प्रसंग आहे. बीड मध्ये या निवडणुकीच्या अगोदर घडला. म्हणूनच पंकजाताई पडले की काय कोण माहिती मला. चांगल्या कार्यकर्ते महाराज, कोण महाराज पडले महाराज. एवढं मोठं कार्य त्यांचं. त्या देव म्हणतात मला, गोपीनाथ मुंडे साहेब देव म्हणतात त्या भागामध्ये, त्या पडल्या महाराज. का? त्याच्यात अगोदर एक प्रकरण घडलं होतं महाराज. का? आपलीच मंडळी महाराज, आपणच बरं सगळे एक, आपण वेगळे नाही, लक्षात घ्या.
कोणी असो. आणि महाराज कसं आहे, गावगावकी म्हणले काय ते खुसपटे असतात, ठीक आहे असू द्या ना, गावगावकी ठीक आहे, पण बाहेर निघाल्याच्या नंतर आपण सगळे एक आहोत महाराज. बाहेर ज्या वेळेस सार्वभौमतेचा ज्यावेळेला विचार येतो, समूहाचा विचार येतो, त्यावेळेस माणसाने एक झालं पाहिजे महाराज, एक झालं पाहिजे. जर थोडं लक्ष द्या, जर इथून पुढच्या काळात जर आपण एक राहिलो नाही, हिंदू मंडळी थोडं ऐका जरा, जर एकनिष्ठ आपण राहिलो नाही, आपण जर आपल्याशी आपुलकीला नाही राहिलो, तर आपले गळे कापायला पाकिस्तान येणार नाही, आपणच एकमेकाचे गळे कापू. तुम्हाला लक्षात सांगतो, प्रत्येक गावागावामध्ये महाराज हा भेदाचं विष महाराज कोणीतरी पेरत आहे बघा, लक्षात घ्या. तो अमक्या जातीचा म्हणतोय, धर्माचा तर गेलं, आता जातीचा भेद निघालाय, विष निघालाय महाराज. प्रत्येक गावागावात, तुमच्या गावात आहे, माझ्या गावात आहे, त्याच्या गावात, सगळ्याच्या गावात आहे महाराज. हे फार मोठी विनंती आहे तुमच्या मंडळी, गावापुरतं मर्यादित ठेवा भेद. बाहेर आपण ज्या वेळेला निघू ना, तो भेद नका ठेवू महाराज. का? फार मोठं विष आणि फारच मोठं महाराज एक क्रूरतेची महाराज भावना माणसाच्या मनातून प्रगट होऊ लागली महाराज याच्यामधून महाराज. खराय महाराज, एवढं नका ठेवू महाराज, आपल्या पुरतं मर्यादित ठेवा. बाहेर निघालं की आपण हिंदू आहोत, हिंदूच तुम्ही राहा महाराज. हे स्पष्ट बोलता येतं, पण हिंमत करून बोललो बाबा मी, नाही नाही नाही, खरंच महाराज आपण एकनिष्ठच राहिलं पाहिजे, मला याच्याबद्दल सांगायचं आहे. आणि म्हणूनच तो अगोदर प्रसंग घडला, काय तिथं आमचं सगळं प्रकरण बिघडलं महाराज, गेलं जाऊ दे, आपल्याला काय त्याचं काही देणं घेणं नाही, काय नाही, उभं एकनिष्ठतेबद्दल मी तुम्हाला सांगू लागलो. अजून एक प्रसंग मी तुमच्या पुढे ठेवतोय. काय झालं, सोलापूर जिल्ह्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील होऊन गेले, का नाव ऐकून असेल तुम्ही, ज्यांना संपूर्ण समाजाने कर्मवीर ही पदवी काय केली, बहाल केली. कर्मवीर, ते पूर्वी कर्मवीर नव्हते, आळसवीर होते. एके दिवशी जेवू लागले, महिला मंडळ ऐका जरा, एके दिवशी जेवू लागले, जेवत असताना आळशी होते भाऊराव पाटील, जेवू लागले, जेवत असताना त्यांच्या बापाने पत्नी होती, पत्नी वाढू लागली, वाढत असताना बापाने सांगलं, पाटील हाना म्हणले, फुकटचं मिळते किती बी हाना, तुम्हाला काय काम नाही धंदा नाही, हाना फुकटचं आम्ही करतो, तुम्ही खावा म्हणले. असं कोण म्हणलं? बाप म्हणला. कोणाच्या पुढं? बायको पुढं. भाऊराव पाटलाची बायको वाढू लागली पत्नी, आणि त्यांच्या पुढं असं उपेक्षा केली. उपेक्षा केल्याबरोबर महाराज भाऊराव पाटलाच्या पत्नीच्या डोळ्यातून काय आलं? पाणी, अश्रू आलं मला. अरे म्हणले, माझ्या नवऱ्याला आपलं तुबलं हे काय करतात, बोलतात. वाईट वाटलं, आणि वाईट वाटलं भाऊराव पाटलांनी ते पाणी पाहिलं पत्नीच्या डोळ्यातलं. महाराज ते भाऊराव पाटील होते काय तुमच्या आमच्यासारखे होते काय? एक सांगू महाराज, तुम्ही संसारिक आहात, आपण सगळे संसार करत असताना आपल्या पत्नीला स्त्रीला काहीच देऊ नका, एक तुम्ही द्या महाराज. काय? निर्व्यसनी जीवन तुम्ही तिला द्या, बस काहीच लागत नाही महाराज. निर्व्यसनी, तुम्ही साडी नका देऊ, काही धनदर्मे देऊ नका, काहीच देऊ नका, निर्व्यसनी जीवन द्या महाराज तिला, बस काहीच लागत नाही महाराज. कायच्या घरामध्ये महाराज सगळं काही आहे, पण यांच्या नादामध्ये महाराज, या पियाच्या नादामुळे चांगला भरलेला संसार महाराज दुःखरूप झाला महाराज. भरलेला संसार काहीच कमी नाही हो, बस एवढाच नाद आहे. तेवढं नका करू माय बाप, नाही तेवढं करू नका. भाऊराव पाटलांनी ते अश्रू पाहिलं, वाईट वाटलं, आणि तिथून विचार बस म्हणले, आता इथं पुढं आपण असलं जीवन जगायचं नाही. मग मला त्यांनी त्यांच्या जीवनाला सुरुवात केली, बरीच प्रगती केली, आणि प्रगती करता 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 एक मोहीम त्यांनी राबवली. कोणती माहिती आहे का? कोणती मोहीम राबवली? तर अनाथ मुलांना शिकवण्याची मोहीम राबवली. आम्ही मगाशी जेवण झालं बोलत बसलो, आमचे अर्जुन सावकार आमच्या ज्यांच्याकडे जेवलो, त्यांनी सांगितलं, महाराज आमची तर अशी इच्छा आहे, प्रत्येक गावागावामध्ये वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणारी संस्था प्रत्येक गावात असली पाहिजे म्हणजे, त्यांची प्रामुख्याने मनातून इच्छा आहे. अच्छा तुमची असेल महाराज, खरंच आहे महाराज, आपली संस्था प्रत्येक गावागावात असलं पाहिजे. एका महाराजांनी काल परत सांगितलं, मोठ्या महाराज, हवं संस्था 4-10 खेड्याला तालुक्याला नसावी, प्रत्येक गावात असावी अशी संस्था की जी वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणारी असली पाहिजे. खरं आहे महाराज, चांगली गोष्ट आहे. वारकरी संप्रदाय जो करू शकतो तो कोणीच करू शकत नाही. एक माळ आहे, तुम्हाला सांगतो, ही माळ आहे बघा, ही माळ आहे, काय करते माहिती आहे तुम्हाला? वाईट मार्गाला जाऊ देत नाही. तुम्ही बघा म्हणा, मांस खाऊ देत नाही महाराज, दारू पिऊ देत नाही. आता लोक लपून पित असतील माळकरी, नाही असं नाही, होय हो, पितात का लपून?
केवढा महाराज मार्गापासून वाचवते. एकच माळ आहे की नाही, दुसरं काय हो, आम्हाला कोणी दडपण दिलंय का? पण माळीमुळं वाईट मार्गाला केवढा महाराज कार्य करते माळ. असं जर प्रत्येक गावागावामध्ये जर घडलं महाराज, संप्रदाय समाज सुधारायला वेळ लागेल महाराज, काहीच वेळ लागणार नाही महाराज, पण हे झालं पाहिजे. आता ते होत नाही. आमची माणसं आम्हाला सहकार्य करीत नाही महाराज. ज्या वेळेला महाराज तो अफजल खान निघाला विजापूरून शिवाजी महाराजांना मारण्याकरता, तिथून निघाला 20,000 सेना घेऊन निघाला म्हणे, पण प्रतापगडापर्यंत येईपर्यंत 40,000 झाले बा त्याच्याकडे. हे 20 कुठून आले माहिती आहे तुम्हाला? इकडचेच गेले हरामखोर तिकडं. का आता शिवाजीला मारत आमचं कसं होईल? इकडचेच गेले तिकडं महाराज. म्हणजे आम्ही अजूनही एकनिष्ठ राहायला तयार नाही महाराज, अजूनही नाही. हे फार पूर्वीपासून केड लागलेले आहे महाराज. आमच्या समाजाला फार पूर्वीपासून लागलेले आहे महाराज. म्हणून तेवढं महाराज मायबाप तुम्ही सांभाळा, एकनिष्ठ राहा. मला हे सांगायचं बा, कर्मवीर भावरा पडला नाही. पाहिल्याच्या नंतर कशाला उगा हाताला त्रास दिला तुम्ही तरी, बसा ऐका निघून जा. आणि भाऊराव पाटलांनी महाराज पाहिलं. मग महाराज तिथून अनाथ मुलांची संस्था उभी केली. अनाथ मुलांना जीव घालायचं. आणि महाराज काल प्रयोग महिला वारल्या बघा, काय त्यांचं नाव? अनेक सिंधुताई सपकाळ. काय अनाथ मुलांना सांभाळ महाराज. या सिंधुताईला महाराज आपल्या संसाराची राखरांगोळी केली आणि लोकांची लेकरं सांभाळली. आज त्यांची लेकरं सांभाळलेली बाहेर देशाला आहेत महाराज, शिक्षणाला चांगल्या पदावर आहेत महाराज. केवढा मोठा परोपकार आहे हा, केवढा मोठा फरक. एक सांगू महाराज, तुम्ही जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूला ज्यांना जे गरज आहे त्यांना तुम्ही पुरवा. हाच मोठी देवाची सेवा आहे महाराज. कोणतीच देवाची सेवा करू नका, समाज सेवा हीच मोठी देवाची सेवा आहे महाराज. समाजासारखी सेवा जगात कोणतीच नाही महाराज. खरा तो एकची धर्म जगाला हे मार पावे. कीर्तन करू नका, पूजा करू नका, काहीच करू नका, बस समाजाची सेवा करा, एवढंच करा महाराज. महाराज कर्मवीर भावरा पडले. अनेक अनाथ मुलांना सांभाळत असताना काही दुष्काळ पडला मध्ये. आता सांभाळमध्ये लोकांकडून मुठभर धान्य घ्यायचं, रुपया घ्यायचा, अशी मोहीम राबवली. सांभाळमध्ये दुष्काळ पडला, लोक देईना गेले, पोरं उपाशी मरू लागले, लहान लेकरं. मग महाराज भावरा पडला काळजी वाटली, कसं करावं, लेकरं कसे जगवावे. मग महाराज त्यावेळेस सोलापुराहून एका सावकाराचं पत्र आलं, पाटील काय काळजी करता, माझ्याकडे या, तुम्हाला लागल तेवढं देतो. महाराज पाटलांनी ते पत्र वाचलं आणि त्या सोलापूरला पाटलाकडे गेले. कशा करता, विद्यार्थ्यांना मुलांना काही देण्याकरता आणण्याकरता गेले. आणि गेले मोठा सावकार. आणि बसल्याच्या नंतर सावकाराकडे महाराज भावरापाटी गेले. सावकाराने सांगितलं, पाटील काय काळजी करता, मी आहे ना, मी आहे, तुम्हाला काय चिंता आहे, पण माझी एक आट आहे, म्हणजे तुम्हाला लागेल तेवढं अन्नधान्य दिलं होतं माहिती आहे. रयत हे नाव दिलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं रयत असं नाव दिलं होतं. रयत नाव दिलं होतं राजांचं, नाव रयत दिलं आणि दिलेलं होतं. आणि मग मला सावकाराने सांगितलं, पाटील तुम्हाला लागल तेवढा पैसा देतो, लागल तेवढं सगळं देतो, पण माझी एक अट आहे, जे संस्थेला दिलेलं जे नाव आहे ते नाव काढा आणि माझ्या बापाचं नाव द्या, लागल तेवढं तुम्हाला देतो. कोणाला सांगितलं? भाऊराव पडला. ते काय तुमच्या आमच्यासारखे तर घालीन लोटांगण मोकळपटांगण गेले तिकडे. पाटील होते, भाऊराव करारी स्वभावाचे होते. पाटलाने सांगितलं, बेट्या मला असं म्हणतो का संस्थेला दिलं नाव कारण माझ्या बापाचं नाव टाका. भाऊराव पडला सांगितलं, सावकार तुम्ही जर म्हटले असते माझ्या बापाचं नाव बदलायला 1000 वेळेला मी बदललं असतं, पण माझ्या राजाचं नाव दिलेलं संस्थेला कधीच बदलणार नाही, रुपया घेतला नाही, नावही नाही बदललं. महाराज भाऊराव पटलांनी याला निष्ठा म्हणतात. घेतलाच नाही, माघारी आले महाराज. आम्ही इडी लावलं की गेलो तिकडच. का मंत्री पद जाईल आमचं आहे ते उघडं पडत फायली, गेले तिकडच. याला निष्ठा नाही म्हणत महाराज. याला निष्ठेला फळही नाही महाराज काही. म्हणून एक निष्ठा, जसं नामदेवराय म्हणतात, जसं तुकोबाराय म्हणतात, साधू संत जसे म्हणतात, तसं देवा आमची तुझ्याबद्दल काय आहे, निष्ठा आहे. भाव शब्दाचा दुसरा एक अर्थ काय, निष्ठा आहे महाराज. माणसाने एक निष्ठ महाराज आपल्या देवाबद्दल काय असलं पाहिजे, एक निष्ठ अशा प्रकारचं असलं पाहिजे. मला याच्याबद्दल सांगायचा जरा बोलण्याच्या ओघाने जरा बराच विषय लांबलेला आहे, पण मात्र भाव शब्दाचा हाच अर्थ आहे महाराज. आवडही आहे आणि निष्ठाही आहे. आणि म्हणून तुकोबारे म्हणतात, अशा निष्ठेनं तुम्ही काय करा, भावे गावे घेत शुद्ध करून चित्त. मग काय होईल, तुझा भाव आहे देव
ह्या सुलभ उपाव. अजून काय करा, अनेकाचे कानी गुणदोष मना नानी. एक करा, कधीही दुसऱ्याचे गुणदोष कानाने ऐकायचे नाही आणि मनात आणायचे नाही. गुणदोष म्हणजे दुसऱ्याची निंदा करायची नाही. काय निंदा करण्याचा हक्क आहे आपल्याला, सांगा ना. काय दिले समाजाला आपण, सांगा ना. देतो काय, पट्टी देतो तर 1000 वेळा नाव पुकारलं की नाही म्हणतो. पंगत देतो तर माझी पंगत आहे, माझी पंगत आहे, माझी पंगत आहे म्हणतो. दिलं काय समाजाला, सांगा ना आपण. म्हणून कोणाची निंदा करू नका. अनेकाचे कानी गुणदोष मना नानी. अजून काय करा, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. एक करा, मोठ्याच्या चरणावर नतमस्तक व्हा. मोठ्याच्या चरणावर नतमस्तक. आळंदीमध्ये सध्या कदम माऊली आहेत बघा, मोठे कदम माऊली म्हणतात त्यांना. छोटे आहेत आणि मोठे आहेत. जे छोटे कीर्तन करतात ते विरोधी आहेत, ते छोटे कदम माऊली आणि मोठे कदम माऊली. ज्ञानेश्वरी पाठ आहे, गाथा पाठ आहे, गीता पाठ आहे, सगळं पाठ आहे. हे लय विद्वान महात्मा आहे मला. तुम्ही वरून वरून पाहिला तर वाटतही नाही हा महात्मा आहे म्हणून. पण त्यांच्या जर पाय उगा एवढंसं जरी पोरग पडलं ना त्यांच्या पाय, आम्ही जवळून पाहिलं, मी आळंदीत राहिलेलं म्हणून पाहिले म्हणून सांगू लागलो. एवढूसा जरी पोरगा मला त्यांच्या पाया पडला कदम माऊलीच्या, पुन्हा वाकून दंडोत घालतात मला ते. पुन्हा वाकून दंडोत घालतात. वा, काय लीनता आहे, काय आदर आहे मला. यालाच मस्तक ठेंगणा म्हणतात बघा. आम्हाला उगा 2च अभंगावर कीर्तन येते असं करू, या 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 असं करू. हे चांगलं नाही महाराज. हे वागणं बरं नवं, हे चांगलं नाही महाराज. आदर असला पाहिजे. एक सांगू महाराज, सध्याच्या काळात आदरही कमी झाला महाराज. गुरुजीला लेकरं पोरं म्हणतात, थोडा चुना द्यावं म्हणतात. म्हणतात की नाही, गुरुजीला म्हणतात हो लेकरं चुना द्यावं जरा म्हणतात. आदर नाही राहिला महाराज. आदर असला पाहिजे महाराज, आदर असला पाहिजे. तेव्हा मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. अजून काय करा, वेचे ते वचन जेणे राहे समाधान. असं वचन वेचा वा असं बोला. कसं भांडणच लागली पाहिजे आपण बोललो की. होय हा, आपण बोललं की असं बोला, समोरचा माणूस समाधानी झाला पाहिजे. वेचे ते वचन जेणे राहे समाधान. एक तुम्हाला नमुना सांगतो. मला ज्ञानोबरांची वाणी एवढी गोड आहे. साच आणि मावा मित्री आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. फारच गोड वाणी ज्ञानोबरांची आहे. तुकोबरांची वाणी आहे, ज्ञानोबरांची वाणी आहे. पण दोघांच्या वाणीमध्ये फरक आहे मला. दोघं एकच सांगतात. जे सिद्धांत तुकोबरांनी सांगितला तेच ज्ञानोबरांनी सांगितला, जे ज्ञानोबरांनी सांगितलं तेच तुकोबरांनी सांगितलं. पण शब्दामध्ये मात्र काय आहे, बदल आहे बघा. ज्ञानोबरांची वाणी उगा मऊ आहे, मला मयाळ आहे, दयाळ आहे, असं गोड आहे. पण तुकोबरांची नाही. तुकोबरां किती सांगू तरी नाही कधी बटकीचे. आणि पुढे सिंदळीचे, म्हणजे बटकीचे सिंदळीचे काय माई गेली होत आहे ना मला जाऊ. म्हणजे काही का तुकोबरांची वाणी कठोर आहे आणि ज्ञानोबरांची वाणी गोड आहे. ज्ञानोबरांची वाणी गोड आहे म्हणून ज्ञानोबराकडे लोक जास्त आहेत बघा. सोहळ्यामध्ये
सोळ्यामध्ये कोणाकडे जास्त आहे, तुकोबराकडे का ज्ञानोबराकडे? हा, माऊलीकडे का? माऊली दे वाणी गोड आहे तिकडे नको, तिकडे खेटर आहे, तिकडे कठोर वाणी आहे तिकडे नको. दोघंही एकच सांगतात पण सांगण्यात बदल आहे. तुकोबराच्या सांगण्यामध्ये उघड उघड खेटर हा नाही, आणि ज्ञानोबरांच्या सांगणं म्हणजे शाल टाकून खेटर हा नाही, एवढंच म्हणा की उघड शाल टाकून हाणायचं आणि तुकोबराचं डायरेक्ट हाणायचं असं भाग आहे मला. पण एकच आहे दोघांचं. पण मात्र वाणीचा तो भाग आहे. ज्ञानोबराची वाणी फार गोड आहे, तसं तुकोबराय सांगतात असं वाणी बोला. कसं? वेचिते वचन जेणे राहे समाधान, समाधानी माणूस झाला पाहिजे. आणि सगळ्यात मोठा एक उपदेश तुकोबराय तो आम्हा सर्वांना करतात. कोणता आदेश आहे, कोणता उपदेश आहे? शेवटच्या चरणात तुका माने पार, तुका माने पार, तुका माने पार, तुका माने पार, ah